श्लोक 82. श्रीराम बहुनामया रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. श्रीराम. श्री समर्थांनी नामस्मरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दासबोधामध्ये एक पूर्ण समास लिहिलेला आहे. भगवान रामचंद्र हे तर त्यांचं आराध्य दैवतच होतं. त्यांच्या 21 पिढ्यांमध्ये राम उपासना चालत असे अशी नोंद सापडते. ते स्वतः प्रातःकाळी रामनामाचा जप करत, त्यामुळं त्यांना रामनामाविषयी अनन्यसाधारण प्रेम असणं साहजिकच आहे. त्यासाठी ते म्हणतात, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी. देवदेवतांची अनंत नामं आहेत, पण त्यातल्या कोणत्याही नामाची तुलना रामाबरोबर होत नाही. आपलं जे आराध्य दैवत आहे त्याच्याबद्दल अशी धारणा, प्रेम असणं हे निर्विवाद आहे. पण आपण शिवरात्रीला शंकराच्या देवळात गेलो आणि शंकराच्या नावाचा जय जयकार करू नये असा याचा अजिबात अर्थ नाही. आपल्या आराध्य दैवताच्या नामाबद्दल जर दृढ विश्वास नसेल तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकतत्व नाम दृढधरी मना. रामरक्षेमध्ये रामनामाचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषी म्हणतात, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम ततुल्यम रामनाम वरानने. एकच रामनाम हे सहस्रनामाच्या तोडीचं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामानं उशिरा का होईना पण हमखास फळ मिळेल. सर्व संतांनी नामस्मरणाच्या मानानं इतर यज्ञ याग व्रत या साधन मार्गांना गौण महत्त्व दिलेलं आहे. आपले ऋषीमुनी श्रेष्ठ होते. आजच्या विज्ञानानं जे सिद्ध केलेलं आहे त्याची सिद्धता त्यांनी कैक वर्षांपूर्वी दाखवून दिलेली आहे. राम हे नाम घ्यायला अत्यंत सोपं आहे. त्यात कोणतंही जोडाक्षर नाही. अगदी अलीकडं विज्ञानाच्या साह्यानं निरनिराळ्या शब्दांच्या उच्चारातून निर्माण होणाऱ्या स्पंदनांचं, वेगांचं आणि तरंगांचं मापन केलं जातं. त्यावरून त्या मंत्राचं सामर्थ्य ठरवलं जातं. जसं विठ्ठला 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 हा शब्द ठ या अक्षरावर जोर देऊन उच्चारला तर हृदयविकाराचं प्रमाण कमी होतं. तसंच रक्तदाब, मधुमेह या रोगांवर स्पष्ट, दीर्घ आणि मंद अशा पद्धतीनं केलेल्या रामनामाच्या जपाचा उपयोग होतो असं आयुर्वेद सांगतं. कारण राम या शब्दाच्या उच्चारानं कुंडलिनी शक्तींवर आघात होतो. त्याचा योग्य परिणाम विविध अवयवांवर होतो. आपल्याला खोकला किंवा ताप आला तर औषध एकाच वेळी घेऊन भागत नाही. तसं रामनाम हे एकदाच घेऊन त्याचा फायदा होणार नाही. म्हणून श्री समर्थ रामदास किंवा सर्व संतांनी किमान 108 वेळा नामाचा जप करा असं सांगितलं आहे. प्रपंचामध्ये भौतिक सुखाच्या मागं लागलेल्या माणसाला सर्व सुख मिळाली की तो भाग्यवान आहे असं आपण म्हणतो. पण अध्यात्मामध्ये मात्र जो मनानं रामनामाला धरून आहे त्याला भाग्यवान समजलं जातं. समर्थांना तर रामनामाविषयीचा स्वतःचा अनुभव आहे. असं सांगतात की जेव्हा रामाला आणि त्यांच्या सेनेला समुद्र पार करून युद्धासाठी श्रीलंकेत जायचं होतं तेव्हा त्याने सेतू बांधला. त्या काळात आतासारखी कोणतीही आधुनिक साधनं उपलब्ध नव्हती. म्हणून सेतू बांधताना प्रत्येक पाषाणावर श्रीराम असं नाम वानरसेना लिहित असे आणि तो समुद्रात टाकत असे. तो प्रत्येक पाषाण पाण्यावर तरंगत असे. याच पद्धतीनं तो सेतू बांधून पूर्ण झाला. इतका या रामनामाचा महिमा अगाध आहे. असं हे नाम महात्म्य. ज्याला कळत नाही किंवा कळूनही पटत नाही त्याला समर्थांनी अभागी किंवा पामर म्हटलेलं आहे. जे साधं, सरळ, सुलभ, श्रेष्ठ आणि हिताचं आहे ते रामनाम घेण्याची कोणाची वृत्ती नसेल तर त्याला अभागी
किंवा करंटच म्हटलं पाहिजे. पार्वतीशे म्हणजे श्री भगवान शंकर. समुद्र मंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर पडलं. संपूर्ण जगाला आणि इतर देवांना वाचवण्यासाठी शंकरानं हलाहल प्राशन केलं, पण त्या विषानं त्यांच्या शरीराचा दाह झाला. तो शांत करण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले. शेवटी महर्षी नारदांच्या सांगण्यावरून त्यांनी रामनामाचा जप केला. रामनामाचा जप हे औषध म्हणून त्याने सुरू केलं आणि त्यामुळं त्यांचा दाह शांत झाला. समर्थ म्हणतात, जर हलाहलानं निर्माण झालेल्या वेदना रामनामानं शमत असतील तर सामान्य माणसाच्या जीवनातल्या सामान्य वेदना का शमणार नाहीत? सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये प्रपंचातल्या अडचणीमुळं निर्माण होणाऱ्या वेदना असतात. या व्यथांची तुलना हलाहलाशी केली तर त्या किती किरकोळ आहेत हे आपल्याला पटतं. जर विषाचे परिणाम रामनामापुढं दुर्बल ठरत असतील तर आपल्या अडचणी त्याच्यापुढं नगण्यच नाहीत का? त्यासाठी समर्थ म्हणतात, सकळ जनामध्ये नाम रामनाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. जय जय रघुवीर समर्थ. बहुनाम या राम नामी तुळेना, अभाग्यान पामरा हे कळेना. विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. श्रीराम.